नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत साबुदाणा खिचडी आणि तळलेले पापड, चिप्स वगैरे आणि तळलेल्या मिरच्या आणि त्यानंतर आलूचा शिरा म्हणजे बटाट्याचा शिरा। तर बघा, मी शेंगदाणे तळून घेतलेले आहे आणि कढईमध्ये लगेच तेलसुद्धा तापायला ठेवलेलं आहे आणि या तेलामध्ये मी आता पापड तळून घेणार आहे। तर काय मी सुरुवातीला सांगितलं होतं की मी शेंगदाणे तळून घेतले, पण मी तळून नाही, मी शिकून घेतलेले हे शेंगदाणे, चुकीने माझ्याकडून तळून घेतलेले असं मी बोलण्यात आलेलं आहे माझ्याकडून। तर बघा, मी इथे पापड सर्व चिप्स वगैरे, चकली वगैरे हे सर्व काही तळून घेत आहे। तुम्हाला तर माहीतच आहे, उपवास म्हटला तर मुलांना खूपच जास्त प्रमाणात साबुदाणा खिचडी ही आवडत असते आणि त्याच्यासोबत कसं आहे पापड वगैरे तळले तर त्यांना सुद्धा चांगलं वाटतं आणि आपल्याही मनाला शांती भेटते की चला आपण सुद्धा पोटभर यांना साबुदाणा खिचडी वगैरे हे सर्व काही दिलेलं आहे। तर बघा, मी इथे पूर्ण असे पापड तळून घेतलेले आहे आणि त्यानंतर बघा, मी इथे ज्या हिरव्या मिरच्या आहे तर त्यांना कट करून घेत आहे। तळल्यानंतर ह्या फुटणार नाही, त्यामुळे यांना मी कट करून घेतलं आणि आपण जेव्हा मीठ टाकतो तर ते सुद्धा त्यामध्ये चांगल्यापैकी जातं। तुम्हाला वाटलं तर तुम्ही याच्यामध्ये मीठसुद्धा टाकू शकतात। कट केले ना तेव्हाच तुम्ही मीठ टाकले तर आणखीन चांगलं वाटतं। आता मी इथे मिरच्यांना तळून घेते। तर बऱ्यापैकी आपल्या अशा मिरच्या ह्या तळून झालेल्या आहे। मस्त त्यांना थोडंसं क्रिस्पी करते मी, म्हणजे काय ना, खायलासुद्धा एकदम मस्त लागतील। आता बघा, इथे मी मिरच्या काढून घेतलेल्या आहे आणि त्याला थोडंसं मीठ टाकलेलं आहे वरून, जेणेकरून ते आणखी आपल्याला चविष्ट आणि चवदार लागतील आणि तिखटसुद्धा लागणार नाही। आता इकडे बघा, मी इथे साबुदाणा भिजवला होता, तर तो साबुदाणा हा मस्त चांगला असा भिजलेला आहे। बघा कसं नरम झालेला आहे। तर काय ना, आता मी थोडंसं तेल कमी केलं, जे आपल्या तळण्यासाठी घेतलं त्यातून थोडंसं तेल काढून घेतलं आणि त्यामध्ये मी इथे जे आपण शेंगदाण्याचा कूट केला होता ना, तर तो मी इथे टाकलेला आहे। त्याला शेंगदाण्याला छान असं परतून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये मिरची पावडर टाकायची। तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये मिरचीचे तुकडे किंवा हिरवी मिरची वाटूनसुद्धा घालू शकतात, पण आम्हाला सर्वांनाही असंच आवडतं, तर म्हणून मी यामध्ये लाल मिरची पावडर ही टाकलेली आहे आणि याला मस्त असं परतून घ्यायचं। बघा किती छान दिसतंय। आता तुम्हाला कढई, ही माझी स्टीलची कढई आहे, त्यामुळे ना तुम्हाला असं वाटत असेल की हे जास्तच लाल झालेलं आहे, पण असं काही नाही आहे। एकदम मस्त माझं सर्व हे मिश्रण आहे ना मस्त भाजलेलं आहे आणि त्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे। तुम्ही मीठ साबुदाण्यामध्ये सुद्धा टाकू शकता, जो आपला भिजवलेला साबुदाणा आहे त्यामध्ये, पण मी याच्यामध्ये टाकलेलं आहे, म्हणजे काय ना, यांनासुद्धा सगळीकडे मीठ लागतं आणि छान वाटतं। मग बघा, ह्याच्यामध्ये मी साबुदाणा भिजवलेला हा टाकलेला आहे आणि याला मस्त असं परतून घ्यायचं। तर बघा, इथे चालू आहे आपली साबुदाणा खिचडी बनवणे। तुम्ही यामध्ये आलूसुद्धा टाकू शकतात, पण मी आलूचा शिरा बनवणार आहे म्हणून मी यामध्ये आलू टाकलेले नाही आहे। आलू म्हणजेच बटाटे बरं का। आता इथे बघा, मी उकडून घेतलेले बटाटे यांचे काप करत आहे। तर छोटे छोटे काप करून घ्यायचे तुमच्या आवडीनुसार आणि त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल गरम करायचं। त्यामध्ये तुम्हाला आवडत असल्यास जिरे टाकायचे किंवा चालत असेल तुम्हाला तर जिरे टाका, नसेल चालत तर नका टाकू। जिरे टाकल्यानंतर मी इथे ज्या हिरव्या मिरच्या आहेत त्यांना कट करून टाकलेलं आहे।
हे थोडंसं याचा कलर चेंज झाला तर आपल्याला त्यामध्ये जे आपण कट केलेले जे बटाटे आहे उकडून कट केलेले तर ते टाकायचे आहे आपल्याला. तर मी ते टाकून घेते. आता हे बघा थोडंसं परतलं ना बटाट्यांना तर थोडंसं जी मिरची पूड असते ना, मिरची पावडर, तर ती टाकायची. मस्त छान लागते ती टाकल्यानंतर. आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून आणि परतून घ्यायचं. आणि आता बघा आपली डिश तयार आहे. तर यामध्ये आहे आलूचा शिरा आणि पापड, दही, त्यानंतर जे आपल्या तळलेल्या मिरच्या होत्या त्या आणि साबुदाणा, असा हा आमचा आजचा बेत आहे. तर तुम्हाला माझी ही साबुदाणा रेसिपी कशी वाटली तर नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.